नमस्कार मित्रांनो, आपण नेहमी शेअर मार्केटविषयी चर्चा करतो. आज आपण उटी या ठिकाणी आलेलो आहोत. तर आपण पाहू शकता निसर्गाचं सौंदर्य. सकाळी सकाळी उटीचं दृश्य कसं दिसतंय ते पलीकडं तुम्ही पाहू शकता. अगदी ढग हे डोंगर माथ्याला टेकलेले आपल्याला समोर दिसत आहेत आणि खूपच छान आणि सुंदर फ्रेश असं दृश्य आपण पाहू शकतो या उटीमध्ये. तर मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये सध्या कन्सॉलिडेशनची आणि करेक्शनची फेज चालू आहे. डोनाल्ड ट्रम्प रोज भारताच्या विरोधी विधानं करतायत आणि त्यामुळे शेअर मार्केट आपल्याला खाली येताना दिसतंय. स्टॉक स्पेसिफिक ॲक्शन मात्र चालू आहेत. ज्या ज्या स्टॉक्सचे रिझल्ट्स चांगले आलेले आहेत त्या स्टॉक्समध्ये मात्र आपल्याला चांगली मोमेंट ही दिसून येत आहे. सोन्याने देखील तेजीचा ट्रेंड परत एकदा पकडलेला आहे. चांदी देखील परत वर जायला लागलेली आहे. जेव्हा जेव्हा भारतविरोधी अशी वक्तव्य येतील ट्रम्प यांच्याकडून, तेव्हा तेव्हा मार्केटवरती त्याचा परिणाम होईल. परंतु आशा करूया की सगळ्या गोष्टी चांगल्या होतील. तर मित्रांनो, आम्ही या उटीच्या टूरवरती आलेलो आहोत. काल आम्ही वाशिम येथून गाडीने निघालो आणि वाशिम येथून आम्ही निघून हैदराबाद एअरपोर्टला पोहोचलो. साधारणतः 6 तास लागले आम्हाला गाडीने पोहोचायला. त्यानंतर आम्ही हैदराबाद एअरपोर्टवरून कोइंबतूरला आलो. रात्रीचे साधारणतः 9 वाजले आम्हाला बाहेर पडायला एअरपोर्टच्या. त्यानंतर कॅबने आम्ही उटी येथे पोहोचलो. तर खूपच छान असा हिली एरियातून आम्ही आलेलो आहोत. तर खूप छान वाटलं रात्री, परंतु थकलेलो होतो आम्ही. तर मित्रांनो, इथं यायला आम्हाला जवळपास 1 वाजला. चेकिंग वगैरे सगळं व्हायला 1.5 तास झाला. आणि हॉटेलही हे ठीकठाक असं हॉटेल आहे मित्रांनो. आज आम्ही दुसऱ्या हॉटेलला शिफ्ट होणार आहोत अर्थातच. परंतु छान वाटलं. या ठिकाणी मी पहिल्यांदाच येत आहे. खूप छान वाटलं. आणि आमची ही जी टूर आहे तर ती आमची 4 दिवसांची टूर असणार आहे आणि आम्ही शेवटच्या दिवशी म्हैसूरला जाणार आहोत. तर खूप छान असं निसर्गाचं सौंदर्य आपल्याला इथं दिसत आहे. आपण इकडं देखील पाहू शकतो. अशा स्टेप्स आपल्याला दिसत आहेत इथे. खूप छान वाटतंय. खूप छान सुंदर अशी फुलं दिसत आहेत. मला वाटतं याला हळदी कुंकू फुलं असं म्हणत असावेत असा माझा अंदाज आहे. आय एम नॉट शुअर अबाउट दॅट. परंतु खूप छान आपल्याला इथं दिसत आहे. स्टेप्स खूप सुंदर वाटत आहे. खूप प्रसन्न वाटत आहे. आणि विशेष म्हणजे इथं थंडी आहे आणि सुदैवाने पाऊस नाही आहे. त्यामुळे आशा करूयात की आम्ही आजच्या दिवसभरामध्ये आमचे सगळे स्पॉट्स पाहू शकू. नाहीतर पाऊस जर असेल तर सगळीकडे आम्हाला फिरता येणार नाही, पाहता येणार नाहीत स्पॉट्स. त्यामुळे क्लीन वातावरण आहे, खूप सुंदर वातावरण आहे. आणि ते पलीकडं दिसणारे जे ढग आहेत ते तर खूपच नयनरम्य दिसत आहेत. खूपच सुंदर दिसत आहेत मित्रांनो. खूप छान. हिंदी भाषेची थोडासा प्रॉब्लेम आहे, परंतु इंग्लिश मात्र इथल्या लोकांना चांगल्या प्रकारे येते.
मार्केटमध्ये आपल्याला टिकून राहायचं आहे मित्रांनो. कुठेही आपल्याला आपल्या SIP बंद करायच्या नाही आहे. चांगले कंपन्यांमध्ये आपल्याला इन्व्हेस्टेड राहायचं आहे. ही देखील फेज आहे, ती फेज निघून जाईल आणि चांगले दिवस येतील नक्कीच. जितकं खडतर हे वर्ष राहील, येणारे वर्ष नक्कीच त्यापेक्षा अधिक चांगले राहतील मित्रांनो. त्यामुळे मार्केटमध्ये आपल्याला इन्व्हेस्टेड राहायचं आहे आणि कुठेही आपल्याला आपली इन्व्हेस्टमेंट काढून घ्यायची नाही आहे. SIP कंटिन्यू ठेवायच्यात. उलट आता आपल्याला करेक्शनमध्ये कमी कॉस्टमध्ये चांगल्या NAVला जास्त युनिट मिळण्याची संधी निर्माण झालेली आहे. त्यामुळे उलट आता SIP वाढवायच्यात मित्रांनो आपल्याला. आणि स्पेशली बँकिंग आणि NBFC सेक्टरकडे लक्ष द्यायचं आहे आपल्याला. केमिकल सेक्टरकडे देखील आपल्याला लक्ष द्यायचं आहे मित्रांनो. उद्या आम्ही टॉय ट्रेनला देखील जाणार आहोत. इथली प्रसिद्ध अशी टॉय ट्रेन. तुर्तास इथेच थांबूया मित्रांनो. धन्यवाद.